सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागलेत। त्यासाठी सर्वांनी कंबर कसली। आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार अशी अटकळ बांधली जाते। असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र नवा निर्धार केला आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केली, ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत। पाहूया। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुकीसाठीचा मनसुबा जाहीर केला। गेल्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सत्ता म्हणजे एखाद्या मृगजळासारखीच बनून गेली। मात्र आता राज ठाकरेंनी सत्तेत येण्यासाठी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसवण्यासाठी कंबर कसली। त्यासोबत महाराष्ट्रात 250 ते 250 जागा लढवण्याचा निर्धारही राज ठाकरेंनी बोलून दाखवला। महत्त्वाचं म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र यावेळी ते कुणाशीही युती करणार नाहीयेत। निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे, काही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। मनसे नेत्यांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा प्राथमिक सर्व्हे केला। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना न भेटता नागरिक, पत्रकार, इतर संघटनांशी चर्चा केली। हा सर्वे राज यांच्याकडे मांडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला। पुन्हा निरीक्षक म्हणून मतदारसंघाची 2 दिवस चाचपणी होणार आहे। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडायला प्राधान्य दिलं जाणार आहे। राज ठाकरे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौराही करणार आहेत। या सर्वेमध्ये महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातील जनता ही सन्मान्य राजसाहेबांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी राहणार आहे। आणि याच्यामध्ये राजसाहेबांचं वेगळंपण, राजविचार, राजभाषा आणि महाराष्ट्र सैनिकांची राजशक्ती ही नक्की हा महाराष्ट्र बघेल। आणि महाराष्ट्रीय जनता पूर्ण ताकदीने राजसाहेबांच्या मागे उभं राहून एक तुम्हाला मनसेचा नवीन इतिहास घडलेला हा दिसेल नक्की या विधानसभेत। पण आज साहेबांनी पुन्हा एकदा एकटा चलोचा नारा दिलेला आहे। ठाण्यात अनेक विषयांवर पुन्हा आंदोलनं उभी करू, लोकांपर्यंत जाऊ। ज्या गोष्टी ठाण्यात मागच्या 20 वर्षात झाल्या नाहीत त्या लोकांना पटवून देऊ आणि निवडणुकीला सामोरं जाऊ। आम्ही आमची तयारी तर चालूच ठेवलेली आहे। आम्ही तयारी आमची कुठे बंद केली नव्हती। मला असं वाटतं ठाणे शहर विधानसभा हा मनसेचा पुढच्या वेळेला बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार आहे। मागच्या वेळेला आमची सीट थोडक्यात गेली होती, परंतु या वेळेला पूर्ण तयारीने उतरू आणि ठाणे शहर विधानसभा आम्ही ताब्यात घेऊ। एकूणच मनसेची येत्या निवडणुकीसाठीची रणनीती आता समोर आली। मात्र तरीही काही प्रश्न उपस्थित होत आहेत। उमेदवार निवडताना निकष काय असणार? निवडणुकीच्या निकालानंतर कुणासोबत जाणार का? सत्तेतील वाट्यासाठी विजय मिळवलेल्या पक्षाला पाठिंबा देणार का? मनसे येत्या विधानसभा निवडणुकीत 250 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली। तसं झालं तर पक्ष स्थापनेनंतर मनसे पहिल्यांदाच एवढ्या जागा लढणार आहे। म्हणून मनसेचा विधानसभेचा निवडणुकीतला इतिहास एकदा पाहूया। 2009 साली 143 जागा लढल्या होत्या, ज्यापैकी 13 जागा जिंकल्या आणि 92 ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं। तर 2014 साली 219 जागा लढल्या आणि फक्त 1 जागा जिंकली, ज्यामध्ये 209 ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं होतं। तर 2019 साली 101 जागा लढलेल्या होत्या, ज्यापैकी 1 जागा जिंकली आणि 86 जागी डिपॉझिट जप्त झालं। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे काही जागांवर फायदा झाल्याचं बोललं जात आहे। मात्र आता विधानसभेला मनसे स्वबळावर लढली तर महायुतीला फटका बसणार की महाविकास आघाडीला दणका बसणार? आणि त्याचसोबत गेल्या काही वर्षात मनसेला लागलेली अपयशाची जळमटं स्वबळाच्या नाऱ्यामुळे झुगारली जाणार का? या प्रश्नांची उत्तरं निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.